10 मे 2024 शुक्रवारी आम्ही आमच्या पुतणीकडे लंडनला येऊन दाखल झालो. मुक्काम अगदी 4-5 दिवसांसाठीच होता, त्यामुळे रात्र थोडी आणि सोंग फार असंच होणार होतं. मोना आणि राजीवनी त्यांच्या मित्रमंडळींना आम्ही येणार असल्याचं कळवलेलं असावं. 12 तारखेला त्यांचा मित्र येऊन भेटून गेला. संगीत आणि कीर्तनाबद्दल भरपूर गप्पा झाल्या. गडी हौशी होता. उद्या येतोच म्हणाला माझी स्वतःची पेटी आणि तबला घेऊन. परवा ZTVवर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात संकर्षणची ती फार गोड वाटते ही परदेशाची वारी कविता मी ऐकली होती. एकदम पटली मला ती आणि मलाही वाटलं बरं का. देश सोडला तरी यांना संस्कृती आपली प्यारी. देश सोडला तरी यांना संस्कृती आपली प्यारी. वेस्टर्न म्युझिक एवढंच यांचं कीर्तनावर प्रेम भारी. वेस्टर्न म्युझिक एवढंच यांचं कीर्तनावर प्रेम भारी. मोठा हुद्दा लठ्ठ पगार पोझिशन विसरून सारी. वाद्य घेऊन येतो म्हणणारी मंडळी वाटली भारी. मला मंडळी वाटली भारी. नको हॉल नको ऑडिटोरियम म्हणे बसूया घरच्या घरी. नको हॉल नको ऑडिटोरियम म्हणे बसूया घरच्या घरी. कीर्तन कसं करतात तेवढं समजावून सांगा तरी. कीर्तन कसं करतात तेवढं समजावून सांगा तरी. ट्रिपल PhD धारक व्यक्ती हौस त्यांची न्यारी. ट्रिपल PhD धारक व्यक्ती हौस त्यांची न्यारी. मुलगा आणि वाद्यांसह हजर झाली सारी. मुलगा आणि वाद्यांसह हजर झाली स्वारी. श्लोक नमन गजर सगळं बसल्या जागेवरी. 1000 कीर्तनं केली आजवर मात्र ही आठवण भारी. 1000 कीर्तनं केली आजवर मात्र ही आठवण भारी. लंडनमधलं महाराष्ट्र मंडळ पहिल्या नंबरावरी. लंडनमधलं महाराष्ट्र मंडळ पहिल्या नंबरावरी. योग येईल तेव्हा बघू तोवर झलक भरी. तोवर झलकच बरी. खाली बसता येईल. नारदीय कीर्तनाबद्दल आज आपण बोलणार आहोत बरं का. ते वारकरी पद्धतीचं जे कीर्तन असतं ते थोडं निराळं असतं. 10-12 ते गाणारे मागे उभे असतात आणि त्यांचा सहभाग जास्त असतो. नारदीय कीर्तनामध्ये 1 मॅन शो. कीर्तनकार आपल्या कुवतीप्रमाणे ते रंगवू शकतो. वाटलं तर 2 तास, वाटलं तर अर्धा तास. गाणं येत असेल तर उत्तमच. त्याचा उपयोग कुठल्याही रागात कुठलंही पद म्हणता येतं. वेळेनुसार राग बदलायचे. यमनमध्ये संध्याकाळ असेल तर यमनमध्ये, दुपार असेल तर वृंदावन सारणमध्ये, संध्याकाळ असेल तर निरा, असं जेवढे ज्या वेळेची असेल
9-10 वाजता सकाळी असते. म्हणजे ज्याला येतंय गाणं त्यांनी असं करावं, असं काही नियम नाहीये. सगळेजण आपलं सरसकट एक तयार करतात आणि म्हणतात. पण आपला जर अभ्यास आहे त्यातला तर 10 वाजता मला म्हणायचं तर मी आसावरीमध्ये घेईन. म्हणजे पहिले सगळी गाणी अशी जरा निवडून ते राग वगैरे निवडून असं म्हणा. हे पहिलं गाणं बरं. अशानंतर मग त्याचं एक दुसऱ्या गुरुचं म्हणा किंवा कुणाचं तरी असं गाणं म्हणतात. त्याच्यामध्ये गजल असतात मध्ये मध्ये. सुरुवात पहिलं तर आम्ही सगळ्यांना नमन करतो. मध्यम बस नुसतं साधा करतो. श्री महागणाधिपतये श्री सरस्वत्यै श्रीमत् सद्गुरु चरणारविन्दाभ्याम् श्रीमत् कुलदेवताय श्री मोहिनी हे श्लोक आधी प्रत्येक जण निर्णय श्लोक कुठले तरी म्हणतात. मोहिनीराज हे यांचं कुलदैवत आहे बरं का. उच्चार झालाच पाहिजे. कीर्तनाची सुरुवात सर्व देवांना नमन करून करावी. गणपती, सरस्वती, आपले गुरु आणि मुख्य म्हणजे आपलं कुलदैवत. त्यानंतर काही श्लोक म्हणावेत. श्रोत्यांकडनं पण ते म्हणून घ्यावेत. चला तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणा जरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय नमो नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय. विराज महाराज की जय की जय. फतेह हर हर महादेव. मन स्थिर करण्यासाठी नमन पद हे जरा निरनिळ्या रागामध्ये बघूयात. वा वा. कुठल्याही स्वरातून दुसऱ्या स्वरात जाणे.
समजा पहाटेच्या वेळेचं कीर्तन आहे, अशा वेळेला गुणकलीसारख्या रागामध्ये नमनाचं पद म्हणावं. मी म्हटलेलं तू वाजवता, आता ऐकलीच नव्हती वाजव.
हे आवाहन झालं की मग पुन्हा गजर, मग त्यानंतर थोडं भजन. हा जो सगळा भाग आहे त्याला कीर्तनामध्ये नमनाचा भाग म्हणतात. आणि ह्या नमनानंतर मग पूर्वरंग पद घेतलं जातं. एखाद्या संतांचा अभंग घेतला जातो. आणि कीर्तनातला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्या अभंगामध्ये किंवा त्या पदामध्ये काय सांगितलं आहे, काय उपदेश दिलेला आहे, तत्त्व काय आहे, हे सगळं निरनिराळे काहीतरी पुराणातले दाखले देत म्हणा किंवा संतांनी काय सांगितलं आहे, जो मूळ विचार आहे त्याला पुष्टी देणारे असे काही दृष्टांत सांगितले जातात, संदर्भ दिले जातात, श्लोक आहेत किंवा लोकांना तो भाग आहे तो अगदी बरोबर मनावर पटवून देणं हा पूर्वरंगाचा मुख्य उद्देश आहे. आणि पूर्वरंग झाल्यानंतर पूर्वरंगपद परत म्हटलं जातं बरं का. मग तिथे पूर्वरंग थांबवला जातो. त्याच्यानंतर मध्यंतरामध्ये मग लोकांकडनं भजन करून घ्यायचं, गजर करून घ्यायचं. हे सगळं झाल्यानंतर उत्तर रंग चालू होतो आणि पूर्वरंगाचा जो विचार होता त्याला पुष्टी देणारा किंवा तो सिद्ध करणारा अगदी तंतोतंत तशी त्या गोष्टीतून आपल्याला त्या मूळ पदामध्ये काय म्हटलं आहे ते समजावून सांगायचं असतं लोकांना. तशी कथा निवडावी. कथा म्हणजे त्याला उत्तररंग म्हणतात. तो उत्तररंगामधून सगळ्या छान गोष्ट असते, गाणी असतात, साकी, आर्या, दिंडी, झंपा असे गाण्यातले काही काही म्हणजे कीर्तनातली पदं ही फार महत्त्वाची आहेत. त्या सगळ्या पठडी आहे म्हणजे ही सगळी. बस सगळं उत्तरंगाचं ती कथा सांगून झाली की ती कथा सर्वात महत्त्वाचं सांगते बरं का. हरदासाची कथा मूळ पदावर हा एक वाक्प्रचार आहे आपल्याकडे. तो ह्याच्यावरनंच आहे की कितीही काही सांगितलं तरी पुन्हा मूळ तत्त्व आपलं काय होतं, मूळ मुद्दा काय होता तिथे म्हणजे पूर्वरंगावर येणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्या कथेतून आपण काय शिकलो आणि पूर्वरंगामध्ये काय सांगितलं याची जोड घालणं हे सर्वात ही भक्ती आहे हे लक्षात ठेवायचं बरं का. म्हणजे भक्त, भगवंत, भक्ती, नामस्मरण, श्रद्धा, निष्ठा हे विषय याच्यात येणं महत्त्वाचं आहे. आता आजकाल आपण सामाजिक निरनिराळ्या विषयांवरती कीर्तन ऐकतो, राष्ट्रीय कीर्तन ऐकतो. मी स्वतः वैद्यकीय म्हणजे विषय घेऊन त्याच्यावर कीर्तनं केलेली आहेत. असं बरेच विषय बदलू शकतात, नाही असं नाही. समाज प्रबोधन होणं ते पण मनोरंजनातून. म्हणून कथा आहे, संगीत आहे, काही विनोद केले जातात. असं हसत खेळत असं लोकांना ते गळी उतरवायचं आहे आपल्याला. तो विषय असा सुंदर मांडायचा. म्हणून म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी. पूर्वीचे लोक तर नाचत पण असत, पायामध्ये चाळ बांधून थोडंसं. आता भैरवी घेऊन थांबूया आपण. हरी जय जय राम, जय जय राम, जय